मी आतापर्यंत आशा आणि विश्वास या लेकरांची जोड माझ्या जीवनात कशी मिळाली एवढंच सांगितलं. त्यांनी मला आणि वारुताईला हवंहवंसं वाटणारं एक सुख प्राप्त करून दिलं हेही मी सांगितलं. आम्ही दोघी दिसायपुरत्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कष्टसायास करीत असलो तरी त्या दोन लेकरांचं काही कमी पडू द्यायचं नाही, हीच आमच्या मनाला खरी आच होती. आपण कुणीतरी निराधार आहो आणि आपणावर लोकांच्या दयेवर दिवस कंठायची पाळी आली आहे असं त्यांना चुकून सुद्धा वाटता कामा नये, अशी दक्षता आम्हाला घ्यायची होती. अशा शंका घेण्याइतकी त्यांना बुद्धी आज नसली तरी वाढत्या वयाबरोबर त्यांना ती येणारच, आणि म्हणूनच ती जाणीव त्यांच्या मनात निर्माणच होऊ द्यायची नाही, अशी सावधगिरी आम्ही घेत होतो. माझ्या आणि वारुताईच्या या धडपडीला अक्का, बापू आणि बाळाभाऊंसारख्या कनवाळू माणसांचीही चांगली साथ मिळत होती. आपल्या मुलात आणि गुजाताईंच्या या लेकरात त्यांनी कधी भेदभाव दर्शवला नाही. मी कामाच्या गर्दीत असलेली दिसले तर आपल्या बेबीबरोबर अक्का आशाची वेणीफणी करीत, तिच्याबरोबर तिला न्हाऊ घालीत. घरी काही गोडधोड असलं किंवा बापूंनी काही खेळ खाऊ आणला तर आशा विश्वासला दिला का असं विचारल्या वाचून बापू राहायचे नाहीत. विश्वास एकदा जिन्यावरून पडला आणि त्याच्या डोक्याला खोक फुटली तर बाळाभाऊंना कळताच ते धावून आले आणि त्यांनी त्याला दवाखान्यात नेऊन पट्टी बांधून आणली. 8 दिवस ते त्याला दवाखान्यात नेऊन आणत आणि जखम धुताना आणि औषध लावताना तो रडायचा तर त्याला खाऊ घेऊन देत. काळानं हिरावलं तरी त्या लेकरांना आईबापांचं सुख कमी पडत नाही, ही देवाची दया पाहून मला समाधान वाटत होतं. पण जगात सगळेच काही सारखे नसतात. सज्जनांबरोबर दुर्जनही वावरत असतात आणि सज्जनांच्या प्रेमाबरोबर दुर्जनांचा छळही प्रत्येकाच्या वाट्याला येतो. म्हणून कुणाच्या भलेपणानं हुरळून जाऊ नये आणि कुणाच्या वाकुडपणानं खचून जाऊ नये, ही रावजींची शिकवणी ही मला उपयोगी पडत होती. बापूंच्या भलेपणाबरोबर अण्णा दीक्षितांचा नतद्रष्टपणा ही मुलांच्या बाबतीत माझ्या एकदा प्रत्ययाला आला. मी कुठं दिसले की दीक्षितांच्या कपाळाला आठ्या पडतात हे मी पाहिलं होतं. मी बाडगी आहे आणि लोकांच्या सोवळ्या घरात भ्रष्टाचार कालवीत आहे असा माझ्या विरुद्ध ते गवगवा करीत असतात हे मला माहीत होतं, आणि माझ्यावर ग्रामण्य करण्याचा त्यांनी खटाटोप चालवला होता हेही माझ्या कानांवर आलं होतं. पण प्रत्यक्ष आपल्यावर हल्ला होईपर्यंत आपण तिकडं लक्ष द्या कशाला असं समजून मी चालले होते. पण अण्णा दीक्षितांच्या बाबतीत मी अगदी स्वस्थ बसले होते असं मात्र नाही. वरचा देखावा जरी धुवट सोहळा असला तरी त्यांची करणी अमंगळ होती हे शोधांती मला समजलं, आणि ऐकीव गोष्टीवर विश्वास न ठेवता त्यांच्या पापाचे प्रत्यक्ष पुरावेही मी शोधून ठेवले होते. दीक्षितांनी माझी कुरापत काढण्याचा आणि त्यांचे दात त्यांच्या घशात घालण्याचा प्रसंग एकदा आलाच. अक्कांच्या घरी सत्यनारायणाचा बेत ठरला. त्यांचं उपाध्येपण अण्णा दीक्षितांकडेच होतं. अक्कांच्या घरी कोणतीही लहान मोठी गोष्ट असली तरी तिथं मी असायचीच. आज स्वयंपाक माझ्याकडे होता. पूजा झाली, पोथी चालू झाली. 10-20 शेजारी पाजारी कथाप्रसादाला आले होते. 3रा अध्याय होताच दीक्षितांनी सूचना दिली, नैवेद्य आणायला झालं बरं का. पोथी संपून हरे नमा होताच मी नैवेद्याचं पान घेऊन बाहेर गेले. मला पाहताच दीक्षित कडाडले, या बाई इथं, आणि यांनी नैवेद्य आणला. मला पाहताच दीक्षितांचं पित्त भडकणार याचं स्वप्न मला आधी पडलंच होतं, आणि तसं भडकल्यावर द्यायची मात्राही मी तयार ठेवली होती. मी समजून न समजल्याचा आव आणून म्हटलं, मी नैवेद्य आणला तरी सोवळ्यानं आणलाय. चुलीत घाला तुमचं सोवळं. वाटेल त्यांची कार्टी गळ्यात बांधून मिरवतात. महाराची आहेत की धेडाची आहेत याचा ठाव ठिकाणा नाही, आणि वर सांगती बया सोवळ्याच्या गोष्टी. पण दीक्षित, ज्यांचा ठाव ठिकाणा माहीत नाही ती मुलं म्हारा धेडाचीच आहेत असं कशासाठी मानता तुम्ही? ती तुमच्यासारख्या पवित्र माणसाचीच आहेत असं मी म्हणते. कशावरून खोटं ठरवता ते? वकिली नको करू माझ्या पुढं. पोरं कुणाची आहेत त्याबद्दलचा पुरावा पाहिजे मला. तुम्हाला त्यांची धडकी भरते तर तुम्हीच मिळवा की तो पुरावा. अनाथ लेकरांची कीव येण्याऐवजी त्यांची दावेदारी सुचतेय तुम्हाला. ब्राह्मणाच्या कणवाळूपणाबद्दल काय पण उजेड पडतोय. हे पहा गुजाताई, तू आज जा. आणि बरं का दीक्षित, दृष्टीआडच्या सृष्टीत कशाला घालता लक्ष तुम्ही तरी? बापूंनी वाद मिटवण्याच्या उद्देशानं म्हटलं. अहो बापू, तुम्ही भोळे आहात. अहो ही दृष्टीआडची सृष्टीच महाभयंकर असते. ब्रह्मघोटाळा असतो त्यात.
खरंच ब्रह्मघोटाळा असतो त्यात? हा ब्रह्मघोटाळा बघायचा आहे का तुम्हाला? तो दाखवला तर डोळे पांढरे होतील तुमचे. कशाला उगीच हात दाखवून अवलक्षण करून घेता? दीक्षित मनातून चपापले. पण मी उगीचच दम देते अशी त्यांची समजूत झाली असावी. ते अवसान आणून म्हणाले, माझे डोळे पांढरे होतात की तुझे होतात ते पाहू म्हणे. तुझ्या निर्मळपणाचा पुरावा दे की काय द्यायचा असेल तो. ठीक आहे, तुमचा हट्टच आहे तर त्यालाही माझी तयारी आहे, असं सांगून मी आज चालती झाले. बापूंनी दीक्षितांची समजूत घातली आणि पुढे जेवणं सुरू झाली. वाढाय सवरायला मी दिसले नाही याचं दीक्षितांना समाधान वाटलं. जेवताना आशा विश्वासच्या जात गोताबद्दल आपले कुतर्क त्यांनी बोलून दाखवले. एवढंच नव्हे तर मी कोण कुठली याचा पत्ता नसल्यामुळं मीही कुणीतरी हीन जातीची बाई असून मी ब्राह्मण असल्याची थाप देऊन बापू अक्कांसारख्या भोळ्या लोकांना बनवीत असल्याचा संशयही त्यांनी घेतल्याचं मला मागाहून समजलं. जेवण उरकून मंडळी पान खात बसली होती. इतक्यात मी तिथं हजर झाले. माझ्याबरोबर हिरा आणि विठाक्का होत्या. त्यापैकी विठाक्कांना पुढं बोलवून मी म्हटलं, विठाक्का, हे भटजी महाराज तुमच्या ओळखीचे आहेत? अगं, या भटजी महाराजाला मी कशी विसरेन? यानं माझा पुरता गळा कापलाय. साऱ्या जगाला ठाऊक आहे याची कसाब करणी. थोडे नव्हेत, 5,000 रुपये लुबाडलेत माझे या मेल्यानं. माझं पोर खुळं त्याची खोटी सही घेऊन माझी सगळीच्या सगळी पुंजी गडप केली आहे या चांडाळानं. आणि वर मिरवतोय 16 ब्राह्मण म्हणून. याच्या बायकोच्या हातात गोठ तोडे पडले ते श्राद्ध पक्षाच्या चौली पावलीवर येतात होय. या विठाबाई सारख्या गरीब बाया बापड्यांना नाडून झालाय हा श्रीमंत. त्या सगुणाबाईला विचार, म्हणजे तीही सांगेल किती उफराट्या काळजाचा आहे ते. अण्णा दीक्षितांचा चेहरा काळा ठिक्कर पडला विठाक्काच्या या माऱ्यानं. तरी पण उसनं अवसान आणून ते म्हणाले, तोंड बंद कर थेरडे, बेअब्रूची फिर्याद करीन तुझ्यावर. कुणाला बेअब्रूचं भ्या दाखवतोस रे बामना? हिरा बाहेर येऊन गरजली. तुला अब्रू असली तर तुझी बेअब्रू व्हायची. टकुरीवरचा कॅसनं कॅस तासून काढला. चपलीच्या 100 माणसांच्या हुजीर. आमचं बापही या भटाचा मुर्दा पाडायलाच निघाले होते, पर हातापाया पडून हातातली सोन्याची अंगठी दंडादाखल देऊन सुटून आला. पुन्हा बाई माणसाच्या वाटेला जायचं नाही अशी जाणवं हातात धरून शपथ घेतली तवा सुटला. आणि झाला प्रकार कुणाला सांगू नका म्हणून मिनत्या केल्या यानं, म्हणून गप्प राहिलो आम्ही. म्हटलं याची आबरू घ्यायला जाऊन आमच्या तुळशीवरही ठपका यायचा, पर जित्याची खोड मेल्यावगर कुठली सुटायला. असं नाही तसं, पर या गरीब बिचाऱ्या गुजाताईची कळ काढायला लागलाच. गुजाताईनी मसनी एकदा सहज म्हटलं होतं, तवा म्हटलं तिला, ह्यो भट तुझं नाव काढील तवा मला हटक म्हणून. हिराचा हा तोफखाना आणखीही वाजत राहिला असता, पण या मार्यानं अण्णा दीक्षित अगदी मेल्यापरी मेल्यासारखे होऊन गेलेले दिसले. तेव्हा मेलेल्याला आणखी कशाला मारायचं म्हणून मी हिराबाईला आवरलं. दीक्षित, मी निराधार लेकरांना सांभाळण्यात धर्म बुडवला की तुम्ही करू नये त्या गोष्टी करून धर्म बुडवला हे तुमचं तुम्हीच ठरवा. आपणाला माणुसकीनं वागायला येत नसेल तर दुसऱ्याच्या माणुसकीला तरी उपद्रव देऊ नये हा धडा घ्या. माझ्यासारख्या गरीब बाईला उपद्रव देण्यात तुमच्यासारख्यांचा पुरुषार्थ तरी कसला, मी म्हणाले. अण्णा दीक्षित काहीच न बोलता निघून गेले. पूजेपुढील आणि पोथीपुढील पैसे गोळा करण्याची शुद्धही त्यांना राहिली नाही. अशासारख्या काही गोष्टी सोडल्या तर आशा विश्वासच्या बाबतीत मला कसलाही त्रास झाला नाही. सगळ्याच मुलांना येती तशी दुखणी बाणी या मुलांनाही आली, पण देवाच्या दयेनं ती विकोपाला गेली नाहीत. नाही म्हणायला विश्वासच्या गौरानं 2 दिवस माझ्या तोंडचं पाणी पळवलं. वाटलं पोर दगा देतय की काय. डॉक्टर सुद्धा भ्यालेले दिसले. त्यांनी म्हटलं, आपण आपल्याकडून प्रयत्नांची शिकस्त करायची, होणं जाणं देवाच्या हातात. त्यांचं हे गुळमुळीत बोलणं ऐकून माझा धीर सुटल्यागत झाला. माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी ठिपकायला लागलं. मंत्रातंत्राच्या नादाला मी कधी लागत नाही आणि नवसा सायासाच्या भरीलाही मी कधी पडत नाही. पण पोर डोळे फिरवायला लागलेलं बघून मला वाटलं पलीकडल्या चंद्रामावशी मुलाच्या दुखण्यावर मंत्र घालतात, त्यांना बोलवावं आणि काहीतरी नवस बोलावा. पण तो बोलण्याआधीच विश्वासच्या प्रकृतीत उतार पडतेसा दिसला. खस्ता खाल्ल्या त्याचं चीज झालं. लेकरू बरं झालं. तो बरा झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ अनाथ अर्भकालयाला 5 रुपये मदती दाखल पाठवले. आशानं मात्र कसला म्हटला कसलाही त्रास दिला नाही मला.
निकोप प्रकृतीची देणगी घेऊनच ती जन्माला आली आहे असं मला वाटायचं. विश्वासबद्दल माझ्या मनात कमी प्रेम होतं असं नव्हे, पण त्यातल्या त्यात सरस निरस ठरवायचं झालं तर आशानं माझ्या मनाची अधिक पकड घेतली होती. तिचा लाडका चेहरा, गोड बोलणं आणि सर्वात मोठा समजूतदारपणा या गुणांनी ती पोर कुणाचीही आवडती होण्यासारखीच होती. तिची बुद्धीही चांगली. तिला शाळेत घातल्यावर तिची प्रगती पाहून तिच्या बाई कौतुकाचे उद्गार काढायच्या. ते ऐकले म्हणजे मला मोठा हर्ष व्हायचा आणि मी मनात म्हणायची, पोरगी शिकेल तितकं शिकवायचं, ती शिकते म्हणेल ते शिकवायचं, प्रोफेसरीन डॉक्टरीन करून तिला आपलं नाव काढायची संधी द्यायची. विश्वास सुद्धा बुद्धीनं वाईट नव्हता, पण त्याचं लक्ष शाळेतल्या अभ्यासाकडे नसायचंच. पहिल्या दुसऱ्या इयत्तेत तो चांगल्या प्रकारे पास झाला. तिसऱ्या इयत्तेत परीक्षेत त्याचा नंबर 16-17 गेला. चौथीत तर गणितात त्याला 3 मार्क कमी पडले आणि तेवढे मोहब्बती खातीर घालून मास्तरांनी त्यावर पासाचा शिक्का मारला. अभ्यासापेक्षा खेळात व इतर चाळ्यातच त्यांचं लक्ष अधिक असायचं हे आम्हाला दिसत होतं. मी त्याला बळे अभ्यासाला बसवायची आणि कधीकधी दटावायची सुद्धा. पण वारुताई रागवायची माझ्यावर. ती म्हणायची, का उगीच रागावता त्याच्यावर? लहानपणी मुलं खेळखर असायचीच. उद्या मोठा झाल्यावर त्याचं त्याला कळू लागेल आणि तो आपोआप अभ्यास करील. विश्वासवर वारुताईचा फार जीव. त्याला काही म्हटलेलं खपायचं नाही तिला. पण कुणीतरी आपला कैवार घेतं एवढा धीर असल्यावर मुलं जास्त शेफारतात व धाक दाखवणाऱ्याला दाद देत नाहीत. तसं व्हायला लागलं विश्वासचं. अभ्यासाची टंगळमंगळ आणि इतर चाळ्यांची त्याची ओढ वाढत चालली. वहीवर उदाहरणं सोडवण्याऐवजी चित्र निघायला लागली. शब्द कविता घोकण्याऐवजी शाडूचे बैल बाहुल्या करण्यात तो गर्क होऊ लागला. त्याला कसलं नवं गमतीदार चित्र दिसलं की त्याची नक्कल आपल्या वहीत करायची हा त्याचा उद्योगच होऊन बसला. ती नक्कल अगदी हुबेहूब उतरत असे असं नाही, पण ओळखायला येईल इतका हुबेहूबपणा त्यात असायचा हे मात्र खरं. एकदा त्यानं स्वेटर करीत बसलेल्या वारुताईचं म्हणून चित्र काढलं. खाली श्रीयुत वारुताई असं लिहिलं होतं. विश्वासची वह्या पुस्तकं जागच्या जागी कधी ठेवलेली असायची नाहीत. खोलीभर पसरलेला असायचा बाजार आणि तो आशानं नाहीतर आम्ही कुणीतरी आवरून ठेवायचा. आशाला आवरावर करताना त्याचं ते चित्र दिसलं आणि त्याची तिला इतकी मौज वाटली की तिला हसू आवरेना. ती विश्वासची चित्रमय वही घेऊनच धावतच माझ्याकडे आली आणि म्हणाली, ताई, श्रीयुत मावशी पाहिल्या आहेस का तू कधी? म्हणजे काय ग तुझं विचारणं? मावशी आणि श्रीयुत? हो हो, मावशी, वारुताई आणि श्रीयुत. नवी पदवी मिळालीये मावशीला. हे गौडबंगाल काय आहे याचा आम्हाला बोध झाला नाही, तरी हा विश्वासचा काहीतरी पराक्रम असणार हे ओळखायला आम्हाला वेळ लागला नाही. या राजेश्रींचा असेल काहीतरी वात्रटपणा. असं म्हणून वारुताईनं वही आशाच्या हातून हिसकून घेतली आणि ते चित्र पाहून रागावण्याऐवजी हसतच राहिली. मी ते चित्र पाहिल्यावर मलाही हसू आवरेना. चित्र या दृष्टीनं ते खरोखरच गमतीदार निघालं होतं. चेहरा नव्हता साधला, पण बैठक बरोबर निघाली होती. विणकामात गर्क असलेल्या स्त्रीची कल्पना त्या चित्रावरून चांगल्या प्रकारे येत होती. पण चित्राच्या बरे वाईटपणापेक्षा त्या खालच्या श्रीयुत या पदवीची मौज मला फार वाटली. विश्वासनं अडाणीपणानं दिलेली ती पदवी पुढं पुष्कळदा आणि अजूनही कधीकधी मी गमतीनं वापरीत आले आहे. बरं का श्रीयुत? तुमचं काय म्हणणं आहे श्रीयुत? असं म्हटलं म्हणजे माझ्याबरोबर वारुताईही हसायची. मुलांमधील उपजत प्रवृत्ती लक्षात घेऊन पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांची वाढ करावी असं शहाणी माणसं म्हणतात. पण त्याप्रमाणे आचरण किती जण करत असतील कुणास ठाऊक. शाळेच्या एकच एक ठराविक चाकोरीत आपल्या मुलांना हाकत न्यायचं. त्या चाकोरीतून त्या मुलांची चाल सुरळीत होत नाही. ते त्या वाटेवर ठेचकाळतं, पडतं हे दिसत असून सुद्धा हाणामारी करून त्या वाटेनंच त्याला दडपीत न्यायचं. असा प्रकार चोहोकडं चाललेला असतो. त्यामुळं मुलांच्या जन्माची नासाडी होते हे दिसत असून सुद्धा शहाण्या सुरत्या माणसांचेही डोळे उघडत नाहीत. विश्वासच्या बुद्धीचा कल पुस्तकी विद्येकडे नाही, त्याची बुद्धी कलावंताची आहे हे मला दिसत होतं, पण मला ते उमगलं मात्र नाही. त्यानं चित्र काढलं, आपल्या अकलेनं काढलं. यावरून त्याच्या ठिकाणी चित्रकार छपून राहिला आहे याचा मला उमज पडायला हवा होता. त्यानं एकदा गणपती केला. आपल्या शाळेच्या गणेशोत्सवात तो बसवावा
अशी त्याला फार फार इच्छा होती. विश्वासचा गणपती गचाळ झाला होता असंही नाही, तो अगदी उत्कृष्ट झाला होता असंही नाही मी म्हणत, पण बरा झाला होता त्याच्या नवशिकेपणाच्या मानानं. त्याच्या मास्तरांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचा म्हणून तरी विश्वासचा गणपती बसवायला हवा होता. तो बसवला असता तर त्याला प्रोत्साहन मिळालं असतं. त्यानं अधिक आस्थेनं सराव वाढवला असता आणि पुढील वर्षी खरोखरच सुंदर गणेश मूर्ती आपल्या शाळेतील उत्सवाला करून दिली असती. पण मुलातील कलागुणाला पालकाप्रमाणे शिक्षकांची अनास्था नडते ती अशी. मीही विश्वासच्या गणपतीचं त्याच्या हौसेप्रमाणे कौतुक केलं नाही. त्याच्या गणपतीत सुबकपणा नव्हता म्हणून नव्हे, पण देवदेवतांची नवरात्र अनुष्ठानं यावर माझी श्रद्धा नसल्यामुळं माझ्या बिराडी मी गणपतीचं स्तोम माजवीत नव्हते. मी आजपर्यंत कधी गणपतीच काय पण दुसरा कोणताही देव बसवला नव्हता. मग याच वर्षी कशाला ती उसाभर हवी, म्हणून घरी गणपती बसवायची विश्वासची इच्छा मी दडपून टाकली. आपली श्रद्धा म्हणून नव्हे, पण मुलाची हौस म्हणून असे उत्सव समारंभ करायला काय हरकत होती मला. मुलाची वेडी विद्री किंवा उपद्रवकारक हौस वडील माणसांनी पुरवू नये हे ठीक आहे, पण गणपती बसवणं, त्याची पूजा आरती करून घेणं, खिरापत वाटणं यात मला कसला त्रास होता. पण मला त्यावेळी रावजींचे विचार आठवले. ते म्हणत असत, देवभोळेपणा हा सुरुवातीला साधा आणि गोजीरवाणा वाटतो. गजकरणाचा आरंभ साध्या पुरळापासून होतो, पण ते पुरळ खाजवता खाजवता पसरत जातं. जितकं खाजवावं तितकी मजाही येते, पण शेवटी भगभग होऊन टिपं गाळायची पाळी येते. देवभोळेपणाचंही असंच होतं. एकाबरोबर दुसरा मौज पाहायला म्हणून पंढरीला जातो, ऐकायला गोड लागतं म्हणून भजन ऐकायला बसतो, आणि भाबड्या लोकांचा तल्लीनपणा पाहून त्याचं मन आणि विचारशक्ती बधीर होऊन तोही त्यांच्याबरोबर टाळ कुटायला लागतो. म्हणून विचारी माणसानं गंमत म्हणून सुद्धा देवाच्या वाटेला जाऊ नये. रावजींच्या या शिकवणीप्रमाणे मी वागत आले असल्यामुळं विश्वासची गणपती बसवण्याची इच्छा मी मनावर घेतली नाही. मी उलट त्याची थोडी थट्टाच केली. मी म्हटलं, अरे गणपती बसवायचा तो मोदकाचा नैवेद्य आणि पंचखाद्याची खिरापत मिळावी म्हणूनच ना. मी गणपती न बसवताच तुला एक दिवस पोटभर मोदक करून वाढते आणि डबाभर पंचखाद्य करून ठेवते, हवं तितकं खा. मोदक पंचखाद्याची विश्वासच्या मनात कल्पनाही नव्हती. त्याला आपल्या गणपतीचं कोडकौतुक केलेलं पाहायचं होतं. ते मास्तरांप्रमाणे माझ्याकडूनही झालं नाही. मोदक पंचखाद्याच्या आमिषानं त्याच्या तोंडाला पाणी सुटायच्या ऐवजी माझ्या नकारामुळं त्याच्या तोंडावर कडवटपणाच उमटलेला मला दिसला. पण त्यातलं मर्म उमगण्याऐवजी मला वाटलं, अजाणपणामुळं त्याला तसं वाटतं, जाईल विसरून थोड्या वेळात आणि पुढं मोठा झाल्यावर मी करते ते बरोबर असंच तो म्हणेल. विश्वासच्या हौसेवर असं विरजण मास्तरांच्याकडून आणि माझ्याकडून पडलं तरी वारूताईनं त्याची इच्छा मान्य करायचं ठरवलं. ती म्हणाली, ताईंना नको असलं तर नसेना, तूनी मी मिळून गणपतीचा उत्सव करूया. सोप्यावरच्या कोनाड्याला सारवून रंग लावून तिनं जागा तयार केली. रात्रभर जागून वारूताईनं आणि विश्वासनं मखर बनवलं आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी विश्वासचा गणपती बसला. आशाही त्यांच्या उत्सवात सामील झाली. तिनं सीताफळं, डाळिंब, कवठ, पेरू जमवले तोरण बांधायला आणि देवापुढे छान रांगोळी काढली. सर्वांचाच उत्सव सुरू झाल्यावर मला तरी कसं स्वस्त बसवेल. मी त्यांची थट्टा करीत करीत का होईना त्यांच्या आरती धुपारती आणि खिरापतीत भाग घ्यायला लागले. विश्वासचं शाळेतल्या अभ्यासाकडलं दुर्लक्ष आणि चित्रकलेकडची ओढ दिवसेंदिवस वाढत चालली. तो आता इंग्रजी शाळेत जाऊ लागला होता, परंतु एखाद्या विषयात तरी तो नापास व्हायचाच. मास्तरांच्या वशिल्यानंच त्याला वरच्या वर्गात चढवावा लागे. ड्रॉइंग मास्तरांचा मात्र तो आवडता झाला. ड्रॉइंगच्या परीक्षेला त्यांनी त्याला बसवलं आणि त्या परीक्षेत तो उत्तम प्रकारे पासही झाला. वारूताईकडून त्याच्या कलाप्रीतीला सहानुभूतीचं पाणी मिळत असलं तरी मला तो एक निरर्थक चाळाच वाटत होता. मी त्याला प्रोत्साहन तर दिलं नाहीच, पण वेळ प्रसंगी त्याला रागही भरत असे. उशीचा अभरा भरायसाठी त्यानं आशाला वेलबुट्टी काढून दिली, पण त्याचं कौतुक करण्याऐवजी पांढरा सफेद अभरा शाईनं खराब केल्याबद्दल मी त्याला बोलले. ही माझी चूक झाली असं मला आता कळतंय,
पण आता त्याचा काय उपयोग आहे? विश्वास व्रात्य नाही, नुसत्या डोळ्याच्या दटावणीनं त्याचा हट्ट सुटतो असं मला समजून आलं होतं. एकेकांच्या मुलांचं पाहिलं म्हणजे त्यांच्यापेक्षा माझा विश्वास 100 पट बरा असं मला वाटायचं. पण त्याच्या मनाच्या स्वाभाविक प्रवृत्तीला माझा विरोध मानवेना. ती त्या विरोधाविरुद्ध उचल खाऊ लागली. हे माझ्या वेळीच लक्षात आलं नाही. विश्वास आता 15 वर्षाचा झाला. 5वी पर्यंत त्याचा गाडा ढकलत गेला. ड्रॉइंगच्या दुसऱ्या परीक्षेत तो पास झाला. त्या परीक्षेसाठी तो शहरगावी गेला होता. तिथं म्हणे त्याला कोणी मूर्तिकार भेटले. कोणी शिकायला आला तर आपण आपली कला त्याला शिकू असं ते म्हणाले. विश्वासच्या मनाला त्यांची ओढ लागली. मला किंवा वारुताईला विचारलं तर आम्ही संमती देणार नाही हे त्याला माहीत होतं. आपणाला त्यांच्याकडे जावंसं वाटतं असं तो आशापाशी बोलला होता. पण तिनंही त्याचा विचार खुळेपणाचा ठरवला असं आम्हाला कळलं. पण मूर्तिकार चित्रकार होण्याची त्याची महत्वाकांक्षा अनावर झाली. एके दिवशी कुणालाही मागमूस लागू न देता फडताळातले 15-20 रुपये घेऊन तो नाहीसा झाला. रात्री 10 वाजेपर्यंत तो घरी आला नाही. तेव्हा आमच्या उरात धडधडू लागलं. जिथं जिथं म्हणून तो जाणं शक्य होतं तिथं तिथं आम्ही त्याचा शोध केला, पण पत्ता नाही. 1-2 म्हणता 15 दिवस झाले. महिना उलटला. विश्वासचा पत्ता लागेना. तो कोणातरी शिल्पकाराकडे गेला असला पाहिजे हे आम्हाला कळलं, पण हे शिल्पकार कोण, कुठल्या गावचे ते आम्हाला कळेना. ड्रॉइंग मास्तरांनी आपल्या ओळखीच्या ठिकाणी पत्र लिहून चौकशी केली, पण निराशाजनक उत्तरच आली. पोर गेला. तो कुठंही गेलेला असो, असेल तिथं सुखी असू दे अशी आम्ही देवाला प्रार्थना करीत होतो. आशेला आधारच दिसेना. विश्वासनं आमच्या मनावर केलेला आघात जबरदस्त होता. आम्ही हौसेनं लावलेला, प्रेमानं वाढवलेला वेल दैवानं उपटून नेला. मला काही सुचेनासं झालं. ज्याच्यावर जीव जडला ते लाडकं लेकरू नाहीसं झालं म्हणून तर मनात कालवाकालव होत होतीच, पण आतापर्यंतच्या आपल्या जीवनाच्या यात्रेत जी जी सुखाची साधनं निर्माण करून ठेवली आहेत ती तरी आपणास निरंतर लाभतील का? या पोरट्याप्रमाणे तीही दगा देतील या शंकेनं मी बावरून गेले. आशा आणि वारुताई यांच्या मनस्थितीचं वर्णन मी कसं करू? आशा आता जाणती झालेली असली तरी अजाणही होती. 16-17 वर्षाची पोरती. कळतं पण कळत नाही असं तिचं वय. सख्ख्या भावापेक्षा विश्वासवर तिची ममता तिळभरही कमी नव्हती. आणि असावी तरी का? कळायला लागायच्या आधीपासून ती लेकरं एके ठिकाणी आली, एकाच छायेखाली नांदली, एकजीव झाली. विश्वासनं वेळ प्रसंगी तिच्याशी तुसडेपणा केला तरी तिनं त्याला कधी तोडलं नाही. उलट ती त्याला चुचकारून त्याचं मन धरून असायची. जेवताना खाताना आधी विश्वासनं घेतलं की नाही हे पाहायची आणि मगच तिच्या घशाखाली घास उतरायचा. खेळाच्या नादात एखाद्या वेळी त्याला घरी यायला रात्र झाली तर तो दिसेपर्यंत अशा 7 वेळा दारापर्यंत येरझारा घालायची. शाळेतल्या त्याच्या व्रात्यपणाबद्दल, त्याच्या मठ्ठपणाबद्दल कुणी काही कागाळी केली तर ती दूषणं आपणाला चिकटली असा ओशाळेपणा आशेच्या चर्येवर यायचा. विश्वास रुसव्या रागाच्या भरात आशाशी कधी तुसडेपणानं वागला तरी त्याच्या अंतर्यामी तिच्याविषयीचा जिव्हाळाच नव्हता असं मात्र नाही. ती घरात दिसली नाही तर तो बेचैन होई. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून गमेना असा त्याचा प्रकार व्हायचा. आशाला एकदा ताप आला व तो 4 दिवस उतरला नाही. मी आणि वारुताई काळजीत पडलो. विश्वासला सांगता येत नव्हतं, पण तोही ताईच्या तापानं घाबरला होता. तो वारुताईला म्हणाला, मावशी, मी दुपारी सुरगावला जाऊन येऊ का? ते रे कशाला? वारुताईनं विचारलं. की नाही मावशी, सुरगावला एक म्हातारा अंगारा देतो, त्यानं दुखणी जातात असं किशा शेलार म्हणत होता. डॉक्टरांना सुद्धा जी दुखणी बरी करता येत नाहीत ती दुखणी तो म्हातारा अंगाऱ्यानं बरी करतो असं म्हणत होता तो. ताईला तो अंगारा आणून लावला तर तिचा ताप जाईल. जाऊ मग? बघू आणखी 2-3 दिवस औषध देऊन. ताप नाही उतरला तर. वारुताईनं अंगाऱ्याचं विश्वासचं वेळ असं बाजूला सारलं, पण त्या वेडातून आशाविषयीचा त्याचा जिव्हाळा प्रकट झाला. तो तिला आणि मला मोठा गोड वाटला. एकमेकांशी अशी एकरूप झालेली ती 2 लेकरं आज एकमेकांपासून दूर झाली. आशाच्या डोळ्याचं पाणी खळेना. आमच्या मनात होणारी कालवाकालव कुणाला कशी सांगायची?
पण आशाची समजूत घालण्यात आणि तिला धीर देण्यात वारुताईची आणि माझी तारांबळ उडत होती. वारुताईनी मी एकमेकींना सावरण्याची धडपड करीत होतो. विश्वासच्या आठवणीनं माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं की वारुताई म्हणायची, पोर स्वभावामुळे तो निघून गेला असला तरी लवकरच येईल परत. त्याला तरी तुमच्या वाचून कसं चैन पडेल बाहेर, मुळीच काळजी करू नका तुम्ही. मला असा धीर देणारी वारुताई वेळ आली म्हणजे माझ्यापेक्षा दसपट विव्हळ व्हायची. एके दिवशी एका वकिलाकडली मागणी आली म्हणून आम्ही अनारसे करायला घेतले. पहिला अनारसा कढईतून काढला, मात्र वारुताईनं गुडघ्यावर मान ठेवून मुसमुसून रडायला सुरुवात केली. का ग? मी घाबरून विचारलं. वारुताई कितीतरी वेळ बोलेच ना. अखेर तिच्या अंतर्यामीच्या वेदना बाहेर पडल्या. ती म्हणाली, विश्वासला अनारसे किती आवडायचे. दिवाळीत फराळाचं इतकं व्हायचं, पण अनारशाशिवाय काही म्हटल्या काही आवडीनं खायचा नाही. परवाच म्हणाला होता, आता अनारसे कधी करशील म्हणून. ते काही घडलं नाही माझ्या हातून. सांगायची गोष्ट एवढीच की विश्वासचं निघून जाणं आम्हा तिघींनाही कासावीस करीत होतं. कालगतीनं दुःखाचा विसर पडतो आणि मन दुसऱ्या विषयात रमतं हे खरं असलं तरी पहिलं दुःख समूळ ओसरतं असं मात्र नव्हे. विश्वासची आठवण आम्हाला हरघडी येत होती आणि त्याच्या चिंतेनं मनाची कालवाकालवही होत होती. आमचा जीवनक्रम वरकरणी मात्र सुसूत्र चालू झाला होता. आपत्तीनं एकदा मन पोळलं म्हणजे ते भित्र बनतं. विश्वास मनाला चटका लावून नाहीसा झाला. तेव्हापासून आशा, वारुताई यांच्याविषयीही मला भीती वाटू लागली. फार काय, अक्का, बापू, बाळाभाऊ यांच्यासारखी जी माणसं मी जोडली त्यांच्या प्रेमाचा लाभ मला अखंड मिळत राहील की त्यातही गोता खावा लागेल, अशा विचारानं मन बावरू लागलं. बोलून चालून हे चिकटवलेलं नातं आज ते अगदी घट्ट झाल्यासारखं वाटलं, तरी उद्या ते निखळून न पडेल म्हणून तरी कशावरून. मी माया जोडली हा माझा खोळेपणा तर झाला नाही ना. अशा एक ना अनेक विचारांचा, शंकांचा धुमाकूळ माझ्या मनात सुरू असे.